किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। मी तुम्हाला आज वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते दाखवणार आहे। त्यासाठी मी हे वांगं आणलेलं आहे बघा। हे नाही म्हटलं तर अर्धा किलो वांगं आहे आणि असं वांगं घ्यायचं, काळ्या ह्याचं ना वांगं घ्यायचं। हे धुवून आता मी स्वच्छ करून घेतलेलं आहे। ह्याला जास्त बिया नसतात, त्याच्यामुळे भरतासाठी ना एक नंबर वांगं असतं हे। तर आता ह्याला मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। ह्याला तेल लावून घ्यायचं आणि हे देठ तसाच ठेवायचा। भाजते वेळी आपल्याला फिरवायला लागतं ना, म्हणून देठ तसाच ठेवायचा। जरा हे साईडचं हे एवढं कट करून घ्यायचं, तर देठ तसाच ठेवून द्यायचा। सर्वप्रथम आधी हे बघा, हे असं इथून हे असं असं का छिद्र पाडून घ्यायचं। असं आत किडलेलं जर असलं तर आपल्याला लगेच समजून येतं। असं एवढ्या अंतरावर ना असं हे असं बघायचं। वांग्याला कुठं कीड बीड लागली असली काय असलं तर मग आपण ते हे करू शकतो। नाही कट केलं अख्खं वांगं असंच भाजायला ठेवलं तर आपल्याला समजणार नाही वांग्याला आत काय प्रॉब्लेम आहे काय नाही। हे बघा, हे दिसून येतं ना आपल्याला। हे बघा, आता हे वांग मी सर्व कट करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये ह्या बघा, ही 4-5 लसूण हे मिरच्या हिरव्या घेतल्यात, हे लसूण घेतलेली आहे। आता ह्या मिरचीला ना असा कट पाडून घ्यायचा, मधून असं चीर पाडून घ्यायची। आता हे असं देठ काढून घ्यायचं आणि हे बघा, हे आता आहे ना, हे अशा मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत। सर्व मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये असं हे ठेवून द्यायचं। या आत घुसवायची मिरची अशी, म्हणजे मिरची ना आणि हे लसणीच्या कुड्या पण अशा आत हे करून घालायच्या, दाबून अशा बसवून घ्यायच्या। वांग चांगलं भाजू पण शकतं आणि लसूण पण खमंग एकदम भाजली जाते। तसंच ह्या पद्धतीनं असं हे बघा, लसूण मिरची अशी भरून घेतलेली आहे। आतमध्ये मिरची एकदम आतमध्ये टाकलेली आहे, दिसते का तुम्हाला हिरवा कलर। हे बघा, मिरची लसूणच्या कुड्या अशा सोलून एकदम छान टेस्ट येते बघा, मस्तपैकी। ह्याच्या वांग्यामध्ये लसूण भाजली गेली, मिरची भाजली गेली ना, खूप छान स्वाद येतं। आता ह्याला मी तेल लावून घेते बघा। थोडंसं हातावर तेल घ्यायचं आणि वांग्याला ना चांगलं चोळून घ्यायचं बघा। असं वांग्याला का चोळून घ्यायचं, साली एकदम छानपैकी निघतात तेल लावून वांगं भाजलं की। चला तर मग आता गॅस पेटवून घेऊ। हे बघा, आता ह्याच्यावर असं वांगं ठेवून घ्यायचं आणि जरा गॅसची फ्लेम जरा बारीकच करायचं, नाहीतर एकदम करपून निघाल। आत पण शिजलं पाहिजे वांगं। असं ना सारखं परतून घ्यायचं वांगं बघा। भाजायचं झालं ना, हे बघा कसं नरम पडत चाललंय बघा वांगं। असं चारही बाजून असं परतून परतून वांगं एकदम व्यवस्थित भाजून घ्यायचं। आणि हे वांगं ना, वांग्याची रेसिपी भरताची ना गावाकडे आमच्या भरपूर छान आम्ही सारखं करतो। शेतातली वांगी तोडून आणतो ताजी ताजी आणि असं भरीत करतो। कोल्हापूर साईडला अचानक भाजीला काय नसलं, एक वांग्याचं साधं सोप्या पद्धतीनं हे भरताचं हे आहे बघा रेसिपी, तुम्ही करून बघा। अजून 2 पद्धतीची, म्हणजे हे एक पद्धत आहे फोडणीचं आणि साधं एकदम साध्या पद्धतीनं, ते पण खूप छान लागतं। ते पण भरीत मी तुम्हाला दाखवणार आहे नंतरच्या व्हिडिओमध्ये। आता घरात आमची सगळी म्हणाली फोडणीचं कर भरीत, म्हणून मी फोडणीचं करून दाखवते तुम्हाला। वांग एकदम सॉफ्ट कसं होतंय बघा भाजून छानपैकी। वांग बघा चारही बाजून एकदम ना व्यवस्थित असं भाजून घ्यायचं।
असं खरपूस एकदम किती छान बघा. हे बघा किती नरम पडले बघा वांग. तेल लावल्यामुळं ना हे पूर्ण साल असं एकदम छानपैकी सोलून निघतं. आता हे वांग्याचं सीझन आहे बघा गावाला. ते ना आता ह्या सीझनला अशी काळी वांगी ते भरपूर भेटतात. शेतातली एकदम ताजी 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 वांगी. वांग भाजलेलं कसं समजायचं, हे बघा असा काटा चमचा घ्यायचा आणि असं बघायचं हे करून. हे बघा कसं आतमध्ये हे एकदम वांग आता शिजलेलं आहे, चांगलं भाजलेलं आहे. आपण आता एका ताटामध्ये काढून घेऊ. आता आपलं वांग खरपूस एकदम भाजलेलं आहे. जरा थंड करू द्यायचं. थंड झाली ना ह्याच्यावरची साली पूर्ण सगळी काढून घ्यायची. हे बघा आता ह्याच्यावरची ना साल अशी गरम आहे ना, तर आता ही अशी जरा काढून घ्यायची. ही सालं बघा सगळी आपोआप सगळी कशी निघतात. पूर्ण हे जेवढं काळं आहे ना तेवढं संपूर्ण सगळं काढून घ्यायचं. हे असं सगळं सोलून घ्यायची. हे बघा कसं सोलून अशी तेल लावलं ना खूप छान साली निघतात बघा. जरा पण काळं राखायचं नाही ना, तर आपलं भरीत काळं दिसणार. काळं दिसलं काय हरकत नाही, चवीला छान लागतं. पण असं बघायला गेलं तर आपलं काळं असं वांग दिसतं भरीत. म्हणून हे पूर्ण सगळं सालं सोलून घ्यायची व्यवस्थित. हे बघा आता ह्याच्यामधल्या ह्या बघा मिरच्या कशा भाजल्यात बघा छानपैकी. या एक साईडला आता ही लसूण हे सर्व काढून घ्यायचं. वांग्यामध्ये लसूण मिरची भाजून घेतली ना एकदम छान टेस्ट येते आणि खमंग असं आपलं भरीत लागतं. हे बघा मिरच्या ह्या भाजलेल्या आता काढून घ्यायच्या. लसूण पण बघा कशी एकदम नरम पडली आहे वांग्यामध्ये ही केलेली. हे बघा मिरच्या. तुम्ही पण या पद्धतीनं भरीत करून बघा, खूप छान लागतं टेस्टला. तर ही लसूण बघा हातानं कशी कुस्करती, हातानं साईडला असं कुस्करून घ्यायची. खूप छान शिजली आहे बघा लसूण. आणि ह्याचा ना लसूण वांग्यामध्ये भाजून घेतली ना एकदम स्वाद एकदम छान येतोय बघा. अशी मिरचीचा आणि ह्याचा ते वांग्याला पण लागतो. आता ह्या वांग पण असं मॅश करून घ्यायचं बघा. असं सगळं मिरच्या पण ह्याच्यात टाकून अशा मॅश करून घ्यायच्या. बघा वांग किती छान शिजलेलं आहे. तुमच्याकडे कांद्याची पात जर असली ना कांद्याची पात पण टाकायची. आता फोडणीच्या टायमाला ना कांद्याची पात टाकलं तर अजून अप्रतिम लागतं भरीत. असली तरी टाकली तरी चालेल, नसली तरी काय हरकत नाही, नाही टाकली तरी चालतं. असं जरी केलं तरी भरीत खूप छान लागतं. माझ्याकडे आता आहे म्हणून मी टाकणार आहे. चला तर मग आता कांदा आपण चिरून घेऊ. चला तर मी आता कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. आता आपण तेल टाकून घेऊ. तेल गरम झालेलं आहे. जिरं टाकून घेतलं.
आता कांदा टाकून घेऊ. एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे मी. आता हा कांदा चांगला भाजून घ्यायचा. खूप छान लागतं बघा वांग्याचं भरीत. पहा कसं कांदा ते कसा लालसर जरा व्हायचं. चांगला कांदा परतून घ्यायचा, लई बी लाल करायचा नाही. आमच्या घरात ना हे वांग्याचं भरीत ना खूप आवडतं. हे अशा फोडणीचं पण भरीत आवडतं आणि बिना फोडणीचं पण, ते पण खूप एकदम छान लागतं बघा. कोण वांगा खाणार नसेल ना ते पण वांग्याचं भरीत ना आवडीनं खाणार. एक खायचं, अर्धी खायचं. तिथं लहान मुलांना सुद्धा खूप आवडेल. तिखटाचं प्रमाण तेवढं कमी करायचं. तिखट जरा लहान मुलं जर तुमच्या घरी असतील तर तिखटाचं प्रमाण जरा कमी ठेवायचं. जे मुलं आवडीनं छानपैकी खातील. डब्याला द्या तुम्ही, शाळेच्या पोरांच्या टिफिनला. अजिबात वांगं हे खराब होणार नाही. आवडीनं सगळी घरातली मंडळी खातील. आता चिमूटवर हळद टाकून घ्या. चवीनुसार मीठ. आता हे लाल तिखट. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घातला तरी चालेल. आणि आता हे मॅश केलेलं वांग भाजलेलं ते घालून घ्यायचं बघा. गॅसची फ्लेम जरा बारीक करायची आणि चांगलं हलवून भरीत एकजीव करून घ्यायचं. बघा वा किती छान झाले बघा. वांग आता चांगलं हलवून घेतलेलं आहे. आता ही आपली कांद्याची पात बघा. कांद्याची पात थोडी असली तर टाकली तरी चालेल, नसली तरी काय हरकत नाही. पाहिजेच असं काय नाही, पण असेल तर टाका. खूप छान लागतं भरीत. थोडी कोथिंबीर. बघा किती टाइम लागला ह्याला. झटकीपट भरीत तयार. चला तर मग आता माझ्या जर वांग्याची भरीताची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला जरूर सांगा माझं वांग्याचं भरीत कसं वाटलं तुम्हाला. चला तर मी आता गॅस बंद करून घेते. आपलं आता तयार वांग्याचं भरीत झालेलं आहे. आणि ह्या वांग्याच्या भरीताबरोबर तांदळाची भाकरी म्हणा तुम्ही, ज्वारीची भाकरी, नाचणीची भाकरी, चपाती, या भाकऱ्यांना अप्रतिम लागतात. चला तर मग आता गॅस बंद करते. चला तर मग वांग्याचं भरीत बघा माझं किती छान झालंय.